संजू शेट, कसं आहे आता निवडणुकीचं वार काय म्हणते गुंजाळवाडी? निवडणुकीचं वारं एक नंबर चांगलं आहे. सगळे उमेदवार तुल्यबळ आहेत. सगळ्यांना वाटतं बा आम्ही येणार आहे, सगळ्यांना वाटतं आम्ही येणार आहे. पण आता आमचं मन म्हणजे असं वाटतं आम्हाला पण का बा या बारीनी शरददादाला चान्स दिला पाहिजे. कारण शरददादांनी सर्वसामान्य जनतेची चांगली कामं केलेली आणि कामं आत्तापर्यंत माजी आमदार म्हणून माजी आमदारांनी आतापर्यंत कुठल्याही इतिहासात आपल्या जुन्नर तालुक्यात कामं दिली नव्हती. पण शरददादांनी आमच्या गुंजाळवाडीत कमीत कमी 90 लाखाची कामं दिल्यात आमदार नसताना. आणि अतुल शेटनी पण 1,10,00,000ची कामं दिली आमदार असताना. पण आता माझे आमदार शरददादा सोनवणे यांनी 90 लाख रुपयाची गुंजाळवाडीत कामं दिलेली आहेत. आणि ते जेणेकरून बा सर्वसामान्य कोणी वारलं घरात कोणाचं काही झालं तरी दादांना फोन केला तर दादा येतात बुवा त्यांच्या घरात. का ना काही फुलाची पाकळी म्हणून मदत करतात. परत तुम्हाला सांगता कुणाचा ॲक्सिडेंट झाला कुणाचं काही जरी झालं तर दादा येतात. दादा आले तर तुम्हाला सांगता त्यांच्या घरी जातात, त्यांची विचारपूस करतात. आणि जरी वाटलं बघ घरातली म्हणले बा आमची परिस्थिती नाही तर ते माणूस मदत पण तेवढी जिद्दीने करतात. असं काय वाटतं आता समजा सत्यशील शेरकर उभे आहेत, अतुल बेनके उभे आहेत, आशाताई आहे, शरददादा आहे, या सगळ्यातून तुम्हाला शरददादाच का वाटतं? सत्यशील दादा उभे आहेत हे आम्हाला सगळं मान्य आहे. कारखाना त्यांच्या हातात 20 वर्ष आहे. पण 20 वर्षात सत्यशील दादांनी असं एखादा सांगावा एखाद्याचा ऊस जळालाय त्याला 5,000ची मदत केली असं एखादं सत्यशील दादांनी सांगावं ना. सत्यशील दादा का सत्ता आहे, सत्यशील दादा आता उभे आहे हे मान्य आहे आम्हाला. पण सत्यशील दादांनी असं सर्वसामान्य जनतेला कुठलं काम दिलंय किंवा बा एखाद्याचा आता ऊस जळालाय, आता बरेच ऊस जळालेत. पण सत्यशील दादांनी तसं कोणाला मदत केली? सत्यशील दादांनी कारखान्याच्या माध्यमातून कोणाच मदत नाही केली. बरं कधी कोणाच्या दुःखात आहे कधी काय. आता हे 10 दिवस झाले ते फिरतात जनसामान्यांमध्ये तर बा आम्हाला मतदान करा. आता पवार साहेबांची एक हाय लाट त्यामुळं आहे. पण सत्यशील दादाचं कार्य सांगा ना कुठलं तरी. मग कारखाना आता 20 वर्ष झाले कारखान्याची माणसं आहेत आता इकडे तिकडे हिंडतात सांगतात. कारखान्याची माणसं सांगण्यापेक्षा सत्यशील दादांनी सांगायला पाहिजे ना हो बा आता रस्त्याची कामं कारखान्यामार्फत रस्त्यांची पण कामं होतात ना. म्हणजे असं सांगावं बा सत्यशील दादांनी कुठलं काम केलंय म्हणून. आणि त्यात का म्हणजे शेतकऱ्यांनी का म्हणजे सत्यशील दादांनी कारखाना चालू करायला पाहिजे होता. कारखाना चालू न झाल्यामुळं आज शेतकऱ्यांचं एवढं लाखो रुपयाचं नुकसान आहे का 2-2 वर्ष झाले ऊस आतून लाल झालेत. ऊसांचं टनेज घसरलेलं आहे. आता सरपंचांचा ऊस जळाला तो पण ऊस जर कारखाना चालू असता तर गेला असता. पण अशा बऱ्याच गोष्टी त्याकडं सत्यशील दादांनी सगळं दुर्लक्ष केलेले या आमदारकीमुळं. आणि अतुल बेनकेविषयी काय सांगा? अतुल शेटनी कामं केली. अतुल शेटनी आमच्या वाडीत कामं केली. पण अतुल शेटचा आमच्याकडे काही कधी म्हणावा असा प्रभाव नाही. तुम्ही शरददादाची माणसं? आम्ही शरददादाची माणसं. निवडून येईल का शरददादा निवडून येऊ नाही तर नाही येऊ. पण त्या माणसानी सर्वसामान्य जनतेची कोणीही फोन केला तर त्या माणसाने त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या सुखदुःखात कोणाची मैत असू कोणाची दसकरी असू कोणाचा वाढदिवस असू त्या माणसाला जर फोन केला तर तो माणूस हजर राहतो. बाकीच्या जर किती माणसांना फोन केला तर कोणी फोन उचलीत नाही कोणी येत नाही. त्यामुळे आम्ही शरददादा संघ नक्की आहे. सत्यशील दादाला जर फोन करायचं ठरलं तर सत्यशील दादा आता चेअरमन असताना कोणाचा आमचा फोन आमच्या गाड्या कारखान्या होत्या आमचा कधी फोन उचलला नाही. त्यानंतर झाला राहिला तुम्हाला सांगता आता अतुल शेठचा प्रश्न. तर अतुल शेठचे काही खाली PA असतात त्यांना आम्ही फोन केला तर ते कधी फोन PA उचलत नाही. उचलला तर सांगतात 2 तासांनी साहेबांकडे देतो हे करतो. तसं शरददादा का झालं आशाताई का झालं यांच्याकडे कोणाची गरज नाही लागत. यांना डायरेक्ट फोन केला तर हे डायरेक्ट फोन उचलतात डायरेक्ट येतात सर्वसामान्य. आता तुम्हाला सांगता आता एक ॲक्सिडेंट झाला होता. ॲक्सिडेंट झाला त्या माणसांना एवढी पैशाची गरज होती. सगळ्या माणसांना फोन केले पण कुठलाही माणूस मदतीला धावला नाही. सहज म्हणलं दादांना फोन करावा तर दादांना फोन केला. दादा तिथं डेरे हॉस्पिटलमध्ये आले त्या पेशंटला 1 लाख रुपये दिले. 1 लाख रुपये दिल्यानंतर मुख्यमंत्री सहायता निधीतून 1.5 लाख रुपये दिले. 2.5 लाख रुपये देऊन डेरे डॉक्टरकडे गेले. डेरे डॉक्टरला 1 लाख रुपये बिलातून कमी करायला सांगितले. की आपल्या गावातली गोष्ट आहे. म्हणजे त्या माणसाविषयी तुम्हाला सांगता सर्वसामान्य जनतेचं एकच वाटतं का बा जनतेने त्या माणसाच्या मागं खरंच या मनापासून अंतःकरणातून राहिला पाहिजे का. तो जो माणूस सर्वसामान्य जनतेच्या कधी त्यांनी जात धर्म कुणीही बघितलं नाही. एक असं झालं का बा एक बीजेपीचा कार्यकर्ता होता. बीजेपीच्या कार्यकर्त्याचं येणेकरून
तो वारला. तो वारल्यावर तुम्हाला सांगता कोणी मदत केली नाही, पण दादा तिथं आले. दादांनी त्या कुटुंबाला 1,00,000 रुपयाची मदत दिली. त्या माणसाने काय, त्यांनी तो काय कुठला आज आमदार नाही, खासदार नाही, कोण नाही, सर्वसामान्य जनतेसाठी तो सदैव हा तो बघत नाही का बा हा कुठला माणूस आहे, हा कोणत्या पक्षाचा आहे, तो कोणत्या पक्षाचा आहे. सांगितलं तर तो माणूस येतो. म्हणून आम्हाला वाटतं बा का सगळ्या जनतेने एक वेळ त्या माणसाला संधी दिली पाहिजे. आणि त्याच्यातच तुम्हाला सांगता शिवाजी महाराजांचं शिवाजी महाराज मराठी माणसाचा मानबिंदू आहे. म्हणजे आपलं सगळं जन्मस्थान येते सगळं. पण शिवाजी महाराजांसाठी दादांनी जगातला सर्वात मोठा पुतळा गोदरे गावात उभा केला. ज्या गावात 20,000 रुपये गुंठ्यानी जमीन भेटत नव्हती, ती आज 5,00,000 रुपये गुंठ्यानी सुद्धा देत नाहीत. पर्यटन स्थळ होणार म्हणून, पर्यटन स्थळ होणारे म्हणून, विकासाच्या दृष्टीने पुढे. विकासाच्या दृष्टीने शरददादांचं एक नंबर काम आहे. शरददादांनी आतापर्यंत तुम्हाला सांगता सर्वसामान्य माणसाला कोणी फोन केला तर कुणालाही कुठं कामाला लावील, कुठं कोणाला तुम्हाला सांगता मदत करीन, कोणाला काही ना काही. त्या माणसाची प्रत्येक घरात फुलना फुलाची पाकळी. आणि प्रत्येक घराच्या माणसांसाठी तो म्हणत नाही का मग हा माणूस आपला आहे, मग त्याच्या मैतीला गेलं पाहिजे, किंवा हा माणूस आपला आहे. तो कुठल्याही कोणत्याही माणसाच्या दसक्रियेला, मैतीला, कोणत्याही गोरगरीब असू, श्रीमंत असू, कोणत्याही माणसाच्या कार्यक्रमाला हजर आहे. म्हणून आम्हाला वाटतं का बा हे माणसांना किती फोन केले तर तुम्हाला सांगता सत्यशील दादांनी आतापर्यंत मैत्री दसक्रिया केलेला आहे. दाखवा मला एकदा बा सुखदुःखात सत्यशील दादा दाखवा बा कुठं कोणत्या आहे का. तुमची तळमळ आहे शरददादा विषय? माझी तळमळ नाही, सर्वसामान्य जनतेची सुद्धा तळमळ हीच आहे. तर त्या माणसाने रात्रंदिवस राव जनतेसाठी त्यांनी कधी कुठलाही विचार नाही केला का बा रात्रंदिवस जनतेसाठी हजर राहिलाय. गोरगरिबांच्या कामासाठी नेहमी अग्रेसर आहे. म्हणून माझं मत आहे का बा या प्रत्येकाने शरददादाला एकदा संधी द्यावा. आपल्या तालुक्याचं 100% सोनं करील तो माणूस.